हाय वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। आज के इस वीडियो में हम अभियोग्यता और बुद्धिमत्ता को लेकर शिक्षक भर्ती 2025 शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी 2025 के लिए मोस्ट इंपॉर्टेंट प्रीवियस ईयर कुछ क्वेश्चन देखने वाले हैं दोस्तों, जहां पर आपको एग्जैक्ट क्वेश्चन पेपर किस तरीके से आता है, किस तरीके के प्रश्न आपको परीक्षा में पूछे जाते हैं दोस्तों। करीब करीब 8 से 9 विषय का समावेश हमने यहाँ पर किया है दोस्तों अभियोग्यता और बुद्धिमत्ता घटक के अंतर्गत। यहाँ पर अगर आप उर्दू मीडियम से हो, आप मराठी मीडियम से हो दोस्तों, इंग्लिश मीडियम से हो, या फिर अगर आपका हिंदी मीडियम है तो बिल्कुल सेम क्वेश्चन पेपर आपके लिए रहेगा दोस्तों। जस्ट लैंग्वेज चेंज कर कर आपको क्वेश्चन पूछा जाता है। ये चीज़ें हमने इसके पहले की वीडियो में भी आपको बताया दोस्तों। और परीक्षा परिषद की तरफ से बताया गया है कि जो टीएटी का रिजल्ट है वो फरवरी के लास्ट वीक में आएगा दोस्तों। और शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी की अगर आप बात करोगे, इसकी परीक्षा की अगर आप बात करोगे दोस्तों, तो जून में ये परीक्षा होने वाली है। अगर आप शिक्षक बनना चाहते हो, अगर आप शिक्षण सेवक पद हासिल करना चाहते हो दोस्तों, तो इसके लिए आपको 6 महीने का नियोजन बहुत ज़्यादा ज़रूरी है। क्योंकि दोस्तों ये पात्रता परीक्षा नहीं है, ये टीएटी और सीटेट जैसी परीक्षा नहीं है। अगर आप टीएटी और सीटेट को देखोगे तो आप 90 नंबर में वहाँ पर क्वालिफाईड हो जाते हो, 90 मार्क्स तुम्हाला तिथे मिळाले तर तुम्ही क्वालिफाईड होऊन जातात। परंतु इथे तसा नाही। यहाँ पर दोस्तों आपको मेरिट में आना है, 120 130 नंबर 200 में से हासिल करने हैं, तभी जाकर आपका काम हो पाएगा दोस्तों। और आपको पता है कि 200 नंबर की ये परीक्षा होती है। यहाँ पर एप्टीट्यूड मीन्स अभियोग्यता जो है 120 नंबर के लिए पूछा जाता है। इंटेलिजेंस मीन्स बुद्धिमत्ता जो है वो 80 मार्क्स के लिए पूछा जाता है दोस्तों। और 200 नंबर की ये चाचनी होती है। साथ ही साथ यहाँ पर आपको 120 मिनट सिर्फ दिए जाते हैं दोस्तों। मतलब आप समझ सकते हैं कि कितनी ज़्यादा प्रैक्टिस की आवश्यकता आपको यहाँ पर है इस परीक्षा को अगर आप क्रैक करना चाहते हो। क्योंकि 10 से 14 हज़ार शिक्षकों की भरती आने वाली है। और अगर आप उसमें शिक्षक बनना चाहते हो दोस्तों, तो आपके लिए बहुत बहुत इंपॉर्टंट ये प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ज्वाइन करू शकतात दोस्तों। हमारे यूट्यूब चैनल पर शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी 2025 के लिए एक प्लेलिस्ट तैयार की गई है, आप वहां से जाकर प्रीवियस ईयर के क्वेश्चन देख सकते हो। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। ओके, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की जल्लीकट्टू ही खेळ स्पर्धा डॅश डॅश या राज्यामध्ये आयोजित केली जाते। ओके, जल्लीकट्टू इज हेल्ड इन द स्टेट ऑफ, एक खेल है जल्लीकट्टू, ये कौन से स्टेट में आयोजित किया जाता है ये खेल। इस प्रकार प्रश्न यहाँ पर पूछा गया है। आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, तामिळनाडू, गुजरात, वेस्ट बेंगॉल किंवा जम्मू अँड काश्मीर। तर हे बघा मित्रांनो, जल्लीकट्टू हे खेळ स्पर्धा जी असणार आहे ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाते तर तामिळनाडू। तामिळनाडू काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असेल तामिळनाडू आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 2। ओके, हे बघा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता किंवा अपूर्णांक शोधा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मिक्स क्वेश्चन जे आहे ते शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहायला मिळेल। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जे असेल, ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। जवळपास 8 विषयाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो, कारण की अभियोग्यता या घटकांतर्गत काही उपघटक येतात आणि बुद्धिमत्ता या घटकांतर्गत काही उपघटक येतात। ते सर्व आपण आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड केलेले आहोत। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हा प्रश्न जे असणार आहे मित्रांनो, हा सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी सेक्शन मधून घेतलेला प्रश्न आहे की फाइंड द स्मॉलेस्ट ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स। ओके, सॉरी, यानंतर जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की मनोविश्लेषणात्मक सिद्धांत यावर आधारित आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। मतलब मनोविश्लेषणात्मक सिद्धांत किसवर आधारित आहे। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, व्यक्तिमत्व, वाढ, विकास किंवा वरीलपैकी कोणतेही नाही। तर हे बघा मित्रांनो, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत कशावर आधारित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 4। हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे। आता हा प्रश्न आहे मराठी व्याकरणशी संबंधित, मराठी भाषिक क्षमता
मराठी भाषिक क्षमता विषयात तुम्हाला जवळपास 30 प्रश्न मित्रों पाहायला मिलेल। इंग्लिश लैंग्वेज कैपेसिटी और मराठी भाषिक क्षमता को लेकर आपको 30 क्वेश्चन इंग्लिश और मराठी ग्रामर के पूछे जाएंगे। दोस्तों अगर आप उर्दू मीडियम से हो, आप हिंदी मीडियम से हो, मराठी मीडियम से हो, तो आपको मराठी व्याकरण और इंग्लिश व्याकरण जो है वो कंपलसरी है, ये बात आपको याद रखना है। मैं उर्दू मीडियम के लिए बच्चों के लिए कह रहा हूँ कि आपने मराठी व्याकरण को भी पढ़ते रहना है, क्योंकि मराठी व्याकरण के 30 क्वेश्चन जवळपास पूछे जाते हैं। प्रश्न आहे की आधी जन्मलेला म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, आजन्म, पुनर्जन्म, अग्रज किंवा अनुज। तर हे बघा मित्रांनो, आधी जन्मलेला कोण, तर हे बघा आधी जन्मलेला म्हणजेच अग्रज। अग्रज काय असेल तर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। अग्रज जे असेल ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 5 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। हु इज द ऑथर ऑफ द बुक हाफ गर्लफ्रेंड, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। हाफ गर्लफ्रेंड ये किताब किसने लिखा है, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया है। अरविंद अडिगा, विक्रम सेठ, चेतन भगत किंवा अमिश त्रिपाठी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हाफ गर्लफ्रेंड पुस्तकाचे लेखक कोण, तर हे बघा मित्रांनो चेतन भगत। चेतन भगत जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। चेतन भगत जे असेल ते आपलं या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 6। हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे। जगन्नाथ एक शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। मराठी भाषिक क्षमतेबाबत हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, जगत प्लस नाथ, जगत प्लस नाथ, जगन प्लस नाथ किंवा जगन्नाथ। हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असेल जगत प्लस नाथ आपला काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 7। हे बघा प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की फाइंड द रेशो ऑफ 40 kg टू 180 kg, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 40 किलोग्रामचे 180 किलोग्रामशी गुणोत्तर शोधा। फाइंड द रेशो ऑफ 40 kg टू 180 kg, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि हा प्रश्न सुद्धा गणित विषयाशी संबंधित असणार आहे। मॅथमॅटिक्सचा हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो आणि 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला 2.9 हे काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। हे बघा प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की विच स्टेटमेंट इज ट्रू, कोणते विधान सत्य आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आता आपण जे स्टेटमेंट आहे ते खाली पाहणार आहोत, कारण प्रश्न हा खूप मोठा आहे, स्क्रीनमध्ये ॲडजस्ट होत नाही, तर तुम्ही फक्त प्रश्न पाहून घ्या। यानंतर आपण स्टेटमेंट या ठिकाणी पाहणार आहोत की कोणते विधान सत्य आहे। हे सगळे जे प्रश्न आहे मित्रांनो ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे। ओके, आता हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे। पहिला विधान आहे रेषेला निश्चित लांबी नसते। दुसरा विधान आहे रेषा म्हणजे अमर्याद बिंदूचा संच असतो। तिसरा विधान येथे दिलेला आहे रेषाखंडाची लांबी निश्चित असते आणि चौथा विधान दिलेला आहे सर्व विधाने सत्य आहे। विच स्टेटमेंट इज ट्रू, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते बरोबर असणार आहे, रेषेला निश्चित लांबी नसते। ऑप्शन क्रमांक बी सुद्धा बरोबर आहे की रेषा म्हणजे अमर्याद बिंदूचा संच असतो, रेषाखंडांची लांबी निश्चित असते। तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे जे असणार आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे, सर्व विधाने सत्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 9। हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 स्क्रीनमध्ये दिसत आहे। प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की स्टॉर्च चाचणी करण्यासाठी कोणती रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की स्टॉर्च चाचणी करण्यासाठी कोणती रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, सोडियम, क्लोरीन, हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आयोडीन
सोल्युशन अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे आयोडीन सोल्युशन. ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रिव्हियस इयर प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तुम्हाला हे प्रश्न नवीन वाटत असेल किंवा यापूर्वी तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न पाहिले नसेल ते वेगळा विषय, परंतु अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिक्षक बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणीमध्ये विचारले जातात. तुमचा BA BEd असो, MA BEd असो किंवा MSc BEd असो मित्रांनो, मिक्स प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. फक्त 2च विषय तुम्हाला इथे दिलेले आहे, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. परंतु अभियोग्यता अंतर्गत 5 आणि बुद्धिमत्ता अंतर्गत 5 अशा प्रकारे 10 विषयाचा तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करावा लागत आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे. हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. दिलेल्या पर्यायामध्ये वेगळे ते बाहेर काढा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. डायरेक्शन फाइंड द ओड वन आउट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला है कि इसमें से क्या अलग है. मैगजीन, नोवेल, डिक्शनरी, ऐसे इसमें से क्या अलग है, आपको वो अलग निकालना है. इसमें से एक चीज़ जो है वो मैच नहीं होती है, हमको वो अलग निकालना है. नियतकालिक मीन्स मॅगझिन, कादंबरी, नोवेल, शब्दकोश, डिक्शनरी, निबंध अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि वेगळे काय ते बाहेर काढा असा प्रश्न आहे. तर हे बघा, निबंध या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण निबंध हे काय असणार आहे या ठिकाणी वेगळे असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चैनल पर नवीन असेल तर प्लीज चैनल सब्सक्राइब करा. दोस्तों, यहाँ पर हिंदी लैंग्वेज का भी इस्तेमाल किया जा रहा है, यहाँ पर इंग्लिश और मराठी लैंग्वेज का भी इस्तेमाल किया जा रहा है. आप देख सकते आपकी मराठी बहुत अच्छी है, लेकिन आपको हिंदी बोलने में दिक्कत होंगी. अगर आपकी हिंदी बहुत अच्छी है तो आपको मराठी बोलने में प्रॉब्लम होंगी दोस्तों. लेकिन हम बहुत ज़्यादा प्रैक्टिस कर ये टाइपिंग अपने हाथ से कर दोस्तों क्वेश्चन सेट बनाकर आपके सामने यहाँ पर लेकर आ रहे, बिल्कुल आपके फायदे के लिए, आपके उपयोग के लिए दोस्तों. क्योंकि इस क्वेश्चन पेपर को तैयार करने में बहुत ज़्यादा वक्त लगता है दोस्तों. 20 प्रश्न तैयार करने में करीब 2 घंटे हमें लगे, लेकिन आपको इसका पूरा एडवांटेज मिलेगा. मैं बता रहा हूँ कि तमाम मीडियम के बच्चे एक साथ एक ही वीडियो में सब चीज़ें सीख सकते हैं. ये सबसे बड़ा हमारा एक यहाँ पर दोस्तों उद्देश्य है कि मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम और उर्दू मीडियम, ये जितने भी स्टूडेंट्स, ये तमाम स्टूडेंट्स एक ही जगह पर, एक ही प्लेटफॉर्म पर सीख सकते हैं. हम बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. हे बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल. ओके, सम्राट इज 16 years इज एज वुड बी कॉल्ड एज अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. किशोरवयीन, शालापूर्व मूल, नुकतेच चालू लागलेल मूल किंवा ताने मूल. तर हे बघा मित्रांनो, सम्राट जे आहे ते 16 वर्षाच्या या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजेच ते किशोरवयीन झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 तुम्ही पाहू शकतात की दिलेल्या पर्यायामध्ये वेगळे ते बाहेर काढा. जशा प्रकारे निबंधवाला प्रश्न आपण पाहिला होता मित्रांनो, तशाच प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की फाइंड द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि वेगळे ते बाहेर काढा. आता वेगळे काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपल्या या ठिकाणी वेगळे असणार आहे, अन. ऑप्शन क्रमांक ए जे असेल AN या ठिकाणी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 13. हे बघा, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 13 तुम्ही पाहू शकतात की 22 वजा 15 आणि वजा 7 मीन्स -7 या संख्याच्या घनांची बेरीज बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 22 वजा 15 आणि वजा 7 या संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. उर्दूमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात, इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकतात या ठिकाणी. आणि योग्य उत्तर काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा, 6930 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल 6930 हमारा क्या होगा यहाँ पर राइट आंसर रहेगा दोस्तों. हम बढ़ते हैं हमारे अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 14. देखिए दोस्तों, प्रश्न क्रमांक 14 में आपको क्या बताया गया है कि एक शब्द इंग्लिश के कुछ यहाँ पर शब्द आपको दिए गए और यहाँ पर पूछा गया की पासून खालीलपैकी शब्दापैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकतात. हे बघा मित्रांनो, हे शब्द काय दिलेले आहे आणि या शब्दापासून कोणते शब्द तयार केले जाऊ शकतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. MUSPOPAPOTIH अशा प्रकारे हे शब्द या ठिकाणी दिलेले आहे. आणि यापासून खालील शब्दापैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकते अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा मित्रांनो, हिप्पोपोटोमस म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4
ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की हिप्पोपोटामस हे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 15. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15 इंग्लिश लँग्वेज विषयाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, कारण इंग्लिश ही कंपल्सरी भाषा आहे, ज्याला आपण इंग्लिश भाषिक क्षमता असे म्हणू. ओके, जवळपास 25 ते 30 प्रश्न तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ग्रामर बद्दल विचारले जातात मित्रांनो. इथे प्रश्न विचारलेला आहे की आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स, द सायन्स ऑफ द कॉसेस अँड इफेक्ट्स ऑफ डिसायसेस. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. पॅथॉलॉजी, अँथ्रोपोलॉजी, एलिनेशन आणि कॉर्डिओलॉजी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो पॅथॉलॉजी. ऑप्शन क्रमांक ए जे असेल, ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. हे बघा, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, खालीलपैकी काय पाण्याचे घन स्थितीचे एक उदाहरण आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. खालीलपैकी काय पाण्याच्या घन स्थितीचे एक उदाहरण आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, वाफ, वेपर्स, बर्फ, आईस, बर्फ आणि वाफ दोन्हीही, बोथ आईस अँड वेपर्स, अँड डी नन ऑफ द अबाव. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. खालीलपैकी काय पाण्याचे घन स्थितीचे एक उदाहरण आहे, तर बर्फ, आईस आपला काय असेल मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हे प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके प्रश्न क्रमांक 17 तुम्ही पाहू शकतात, 3% प्रतिवर्ष, बुद्धिमत्ता विषयाबद्दल हा प्रश्न आहे मित्रांनो, इंटेलिजन्स. 3% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर ₹72 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम काय असेल रुपयांमध्ये, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तुम्ही प्रश्न इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा वाचू शकतात आणि उर्दू लँग्वेजमध्ये सुद्धा तुम्ही हे प्रश्न या ठिकाणी वाचू शकतात मित्रांनो. हे बुद्धिमत्ता मीन्स इंटेलिजन्स बाबत इथे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की 3% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर ₹72 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम काय असेल रुपयांमध्ये. तर हे बघा मित्रांनो, 4800 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक हे बघा मित्रांनो, खूप मोठा प्रश्न आहे. कोल्हा, सिंह, वाघ आणि उंदीर, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आपण प्रश्न या ठिकाणी काळजीपूर्वक पाहून घेऊया मित्रांनो. तर हे बघा, प्रश्न विचारलेला आहे की जर कुत्र्याला मांजर म्हटले, मग अगर हम कुत्ते को क्या कह रहे हैं, यहाँ पर बिल्ली कह रहे हैं, समझ लेंगे आप, ठीक है. जर कुत्र्याला मांजर म्हटले, हमने कुत्ते को क्या कहा, बिल्ली कहा. मांजराला उंदीर म्हटले, हमने मांजर को क्या कहा, चूहा कहा. उंदरला वाघ म्हटले, हमने उंदीर को क्या कहा, वाघ कहा. वाघाला सिंह म्हटले, हमने वाघ को क्या कहा दोस्तों, सिंह कहा. आणि सिंहाला कोल्हा म्हटले, और सिंह को हमने क्या कहा, कोल्हा कहा. हमने शेर को क्या कहा दोस्तों, कोल्हा कहा. कोल्ह्याला अस्वल म्हटले आणि अस्वलाला कंगारू म्हटले, तर जंगलाचा राजा कोण. तर हे बघा मित्रांनो, जंगलाचा राजा कोण असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. बघा, आता जंगलचा राजा कोण असतो, तर जंगलचा राजा असतो सिंह. ओके, आता परंतु सिंहला आपण या ठिकाणी काय म्हणत आहोत, सिंह को हम यहाँ पर क्या कह रहे हैं, सिंह को हम दोस्तों फॉक्स कह रहे हैं, कोल्हा कह रहे हैं. ये देखिए, इसको ही बुद्धिमत्ता कहते हैं, आपको समझकर आंसर देना है. सिंहला कोल्हा म्हटले म्हणजेच तर जंगलाचा राजा कोण. तर हे बघा मित्रांनो, जंगलाचा राजा या ठिकाणी काय असणार आहे, फॉक्स असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. बुद्धिमत्ता विषयी हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. हे बघा, क्वेश्चन नंबर 19 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि प्रश्न आहे की शिकवण्याचे कौशल्य म्हणजे द टीचिंग स्किल इज अन, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. शिकण्याचे नाही, शिकवण्याचे, कारण आपण ॲज अ टीचर ही परीक्षा देत आहे, ॲज अ शिक्षक आपण ही परीक्षा देत आहोत. तर शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, शिकवण्याचे गतिविधी आणि वर्तणुकीचे
एकात्मिक स्वरूप, अशा प्रकारे ऑप्शन 1 दिलेला आहे. ऑप्शन 2 दिलेला आहे वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की शिकण्यासाठी हितकारक स्थिती. आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, येथे प्रश्न आहे की शिकवण्याचे कौशल्य, द टीचिंग स्किल इज. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल, ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर असेल आणि ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा बरोबर असेल, म्हणजेच वरील सर्व, ऑल द अबव. ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि हिंदी भाषा, मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा मिक्स आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. कारण जशी प्रश्नपत्रिका येतात तसेच प्रश्न आपण टायपिंग करून या ठिकाणी टाईप केलेले आहे मित्रांनो. जवळपास हे 20 प्रश्न तयार करण्यासाठी 2 तास लागलेले आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की जे प्रश्न असतात आणि परीक्षेचे स्वरूप आणि त्याची काठिण्य पातळी कशा प्रकारे असते तशा प्रकारे क्वेश्चन आपण आपल्या चॅनलमध्ये सेट करत आहोत मित्रांनो. बक्षीस आणि शिक्षा म्हणजेच रिवॉर्ड अँड पनिशमेंट, द बेसिक मोटिवेशन आर रिलेटेड टू, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हे मूलभूत प्रेरक शी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणते प्रेरक? तर रिवॉर्ड अँड पनिशमेंट मीन्स बक्षीस आणि शिक्षा. ओके. वर्तणुकीवर देखरेखसाठी म्हणजेच बिहेवियर. ओके. सामाजिक सुरक्षितता, ममता आणि आपुलकी किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर हे बघा मित्रांनो, बक्षीस आणि शिक्षा म्हणजेच रिवॉर्ड अँड पनिशमेंट हे कोणते, हे मूलभूत प्रेरक डॅशशी संबंधित आहे. तर वर्तणुकीवर देखरेख म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे दोस्तों. ऑप्शन नंबर 1 जो होगा हमारा यहाँ पर क्या होगा, वो राइट आंसर होगा. तो इस तरीके से मोस्ट इम्पॉर्टंट टॉप 20 क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहात मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न या ठिकाणी असणार आहोत. जवळपास 8 विषयाचा समावेश आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे मित्रांनो. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, गणित, सायन्स, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, एकूण जवळपास 8 ते 9 विषयांचे प्रश्न आपण आजच्या या 20 प्रश्नामध्ये ऍड केलेले आहोत मित्रांनो. कारण तुम्हाला एक नेमका नॉलेज मिळेल की प्रश्नपत्रिका कशी असते, प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारे विचारले जातात आणि नेमके प्रश्न कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारले जातात, हे सगळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण लोकांना हे माहीत नाही की म्हणजे टेटची आपली जे क्लास आहे ते सुरू झालेले आहे मित्रांनो आणि अगदी फ्री क्लास आहे. सगळे प्रश्न जे आहे तुम्हाला या ठिकाणी आपण पुढच्या 5 किंवा 6 महिन्यात फ्रीमध्ये करणार आहोत मित्रांनो. प्लेलिस्ट सुद्धा आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन सुद्धा ते पाहू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.